मुलांच्या बरोबरीने कसा टिकवता येऊ शकेल, की त्याच्यामुळे नुसतंच जोशात येऊन धांगडधिंगा न करता त्या जोशाचा वापर मुलांच्या व्यक्तिमत्व विकसनासाठी, त्यांना घडवण्यासाठी, त्यांना आपल्या अनुभवातनं काहीतरी रेडीमेड देण्यासाठी असा कसा उपयोग होऊ शकेल, हे आपल्याला आज पुढचा काही काळ एकत्र बघायचं आहे. काही वर्ष म्हणजे असं म्हणूया की 12-15 वर्ष वर्कशॉप्स घेणं बोलणं असं करतोय. सुरुवातीला असं होतं की मी वर्कशॉप घ्यायचो, नंतर आयुष्यात असं घडलं की मग खरंच मी बाबा झालो, मला मुलगी झाली आणि मग अचानक एक दिवस मला जाणवलं की आपण बोलत बरंच काहीतरी होतो, पण काही वेळेला ते ठीक आहे तुमचं सायकोलॉजी वगैरे पण फटकाच द्यावाच वाटतं. आपण एका प्रश्नाकडे जाऊया आणि त्या प्रश्नातल्या इथे मुख्य असं म्हणलेलं आहे ना, मला फार जास्ती आवडलेला शब्द यातला आहे हॅपी. तुमचं मूल कसं आहे असं तुम्हाला वाटतं. गुगल स्कॅनरवर तुम्ही स्कॅन करू शकता. स्कॅनरवर चंचल, फास्ट, ओव्हर कॉन्फिडन्स, ओपन माइंडेड, हेल्दी आणि ऑलवेज हॅपी. हॅपी हा शब्द मोठा झालेला आहे, याचा अर्थ बऱ्याच जणांकडनं तो टाईप झालेला आहे. माणसाने लवकर कनेक्ट होतं जास्त लवकर. तिला पण माणुसकी खूप आहे, म्हणजे माणसं तिलाही खूप आवडतं. असं आहे की आपल्याला आज या निमित्ताने थोडं इंट्रोस्पेक्शन स्वतःकडे बघूया. आई म्हणून, बाबा म्हणून कुठले शब्द माझ्या मुलीला बोलले. आई बाबा किंवा घरचे आपल्याला काहीच बोलणार नाहीत कोणी. त्याचा एक ते थोडासा फायदा घेतात मुलं आणि त्यांना जे हवं ते मागायला सुरुवात करतात. म्हणजे फक्त इतकं जाणवलं की आपल्यालाही वेळ मिळत नाहीये मुलांसोबत बसायला आणि ह्या गोष्टी. आई म्हणून आपण बऱ्याचदा जाऊ तिकडे, त्यापेक्षा मी करून टाकते, ह्याला आता पुढे शिकवून बसू, हे सगळं असा स्टार्ट इतक्या पटकन घेतो आणि मग पुढचा सण आल्यावरच आठवतं की हे शिकवायचं राहून. त्यापुढे तुला मोबाईल हातात मिळणार नाही, हे असंच चालू राहिलं. दे ग बाई, तुझ्यामुळे आमची भांडणं नकोय. आपलं काही भांडण चाललंय का? काय करायचं? आपलं काही भांडण चाललंय? हे बघ, यात भांडणाचा काय संबंध आहे? पाणी आणून देते जरा. अशा बोलण्याने ऐक ना, तिला जरा सुरभी ठेवतो मोबाईल बघ, आई मला ओरडेल. आणि आपण सपोज मोबाईल मधून थोडंसं साईडला राहिलो मोबाईल पासून, तर मुलांना आपण वेळ दिल्यानंतर मुलंही तेच करणार आहेत, म्हणजे आपल्याशी वेळ घालवतील ते. आय एम ओके, यू आर नॉट ओके. मी म्हणताना तसंच झालं पाहिजे आणि माझं सगळंच बरोबर असतं. जे चुकतं ना ते बाकीच्यांमुळे चुकतं. म्हणजे रूल्स आर रूल्स. म्हणजे आता मोबाईल बघू नये किंवा कमी बघावा यात काही प्रॉब्लेम नाहीये, पण मी म्हणतोय तर आता नाहीच झालं पाहिजे. हे इतकं टोकाचं असतं किंवा आत्ताच अभ्यासाला बस किंवा असं बरंच काही असतं. पूर्ण घरालाच त्यांची त्या रूल्सची त्रास होत असतो त्यांचा. तर मग त्यावेळी काय करायचं असं कन्फ्युजन झालं असतं. 3 आल्या माझ्यावर, पण 3 म्हणायचं नाहीये, मग काय करायचंय हे मला माहिती नव्हतं. ते कन्फ्युजन. त्यामुळे पालकत्व करताना काय करू नये हे फक्त माहिती असून उपयोगाचं नाही, काय करायला पाहिजे त्याच्याऐवजी हे पण माहिती पाहिजे. पण आताच्या गेम मध्ये आपल्याला तेही माहिती होतं. त्याच्यामध्ये आय एम ओके, यू आर ओके अशा पद्धतीचा अप्रोच मुलाशी ठेवला जातो. आपण हे मुला संदर्भात बोलतोय, पण अदरवाईज सुद्धा आपल्या स्पाऊस बरोबर, आपल्या लाईफ पार्टनर बरोबर हा अप्रोच आहे का? जरा वेगळं, हा वेगळं करायचंय ना. चल ठेव बघू थोडा वेळ. चल हा देते ना. चल आपण ड्रॉइंग करू. हा हे घे, चल हे ड्रॉइंग करायला घे. चल मी पण करते, बघू कुणाचं चित्र छान येतं. 3 तासांमध्ये अतिशय समर्पक कथांच्या, उदाहरणांच्या आणि ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून दोन्ही वक्त्यांनी एक पालक शिक्षक आणि पालक शिक्षक या
या भूमिकांमध्ये जे सर्व श्रोते इथे बसलेले आहेत त्यांच्या सर्व शंकांचं समाधान तर केलंच, पण अनेक मौलिक सल्ले दिले. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा पालक आणि पाल्य या दोघांमधला संवाद एक प्रश्नचिन्ह घेऊन समोर उभा राहतो, अशा वातावरणामध्ये अशा प्रकारच्या सुंदर मार्गदर्शनाची आपल्याला नक्कीच सोशल फाउंडेशन संचलित डॉक्टर कदम गुरुकुल आयोजित बदलत्या विश्वामध्ये मुलांचे पालन पोषण कसे करावे आणि किशोरावस्था त्यांच्या समोरील आव्हाने या विषयावर आजची ही कार्यशाळा आयोजित केली होती.